सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. बऱ्याच जणांच्या आग्रहास्तव एक सुधारित अपडेट देण्याचा प्रयत्न करतोय. येणारी जी काही 22, 23 आणि 25, 26 पर्यंतचा कालावधी आहे, तर कोकणामध्ये आणि कोकणाबरोबरच पुण्याच्या घाटमाथ्यावरती चांगल्या पावसाचा शेड्यूल पाहायला मिळतोय आणि त्यामुळे तिथून निघालेले ढग जे आहेत ते सांगली, सोलापूर, लातूर, बीड जिल्हा, नांदेड, परभणीमध्ये जास्त प्रभाव टाकणार आहे. म्हणजे पावसाचं जे काही स्वरूप आहे, ज्या भागांना हुकून चुकून सुद्धा पडतोय, अशा भागांना यामध्ये तर दिलासा आहेच. पण अनेक ठिकाणी याच्यामध्ये सटकारे 5 मिनिटाचे, 10 मिनिटाचे हे तिथे पाहायला मिळतात. तारीख असणार आहे 22, 23 आणि काही ठिकाणी 24, 25. म्हणजे 22 ते 25 ऑगस्ट हा कालावधी असणार आहे. यामध्ये जालन्यामधल्या काही गावखेड्यांना बरा दिलासा मिळू शकतो. म्हणजे 10 मिनिटाचा पाऊस, 5 मिनिटाचा पाऊस अशी जी शेड्यूल आहे मॉडेलनुसार. आता यामध्ये काही जिल्ह्यांची आपण नाव घेऊयात. धाराशिवमध्ये अनेक ठिकाणी, लातूरमध्ये बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी बारीक पण काही ठिकाणी बरा अशा पद्धतीची ही शनिवार रविवारपासून होणारी सुरुवात आहे आणि 4-5 दिवस वातावरण असणार आहे. नांदेडमध्ये आभाळ खूप जास्त येणार आहे. त्यामुळे नांदेडमध्ये ज्या भागांना रेग्युलर पडतोय अशा भागांना तर यामध्ये घेण्याची शक्यता दाट दिसते. पण माहूरगड, अहमदपूर जे लातूरचा तालुका आहे, धर्माबाद, किनवट, पालम भाग आहे. त्यानंतर परभणीचे गंगाखेड परिसर आहेत, जिंतूर पट्टे सुद्धा आहेत, औंढा, नागनाथ यामध्ये काही ठिकाणी आहे. याच्यामध्ये जवळपास जर आपण पाहिलं तर आभाळाच्या आडव्या फळ्या असणार आहेत, ज्यामध्ये धारा उतरत ही प्रणाली विकसित करणार आहे. त्यामध्ये तारीख येते शनिवारची आणि रविवारची, म्हणजे 22 आणि 23. या काळामध्ये बीड जिल्ह्याला देखील काही भागांना थोडा आधार मिळू शकतो. माझसुंबा परिसर म्हणजे सर्व दूर नाहीये, पण काही ठिकाणी या फळ्या प्रभाव टाकू शकतात. आता खरं तर ती हिंमत नाही राहिली तुम्हाला त्या पद्धतीने अंदाज सांगायची, कारण की अनेक जणांनी चांगल्या काळामध्ये गोडवे गायलेत, आता कडवे गाणं चालू आहे. पण काळ बदलत असतो, काळ बदलणार देखील आहे. पण आता त्या पद्धतीचा डीप अभ्यास करणं आपलं कामही चालू आहे आणि एका अंदाजाने जे ठरवलंय मला 2 वर्षाच्या फायद्यानंतर, ठीक आहे ठरवू द्या. आपलं काम आहे. 90% शेतकरी पाठीशी आहेत, त्यांसाठी हा अंदाज देणं चालू आहे. बाकीच्यांनी दुर्लक्ष करा, अनफॉलो करा आणि निवांत सांगितलं की माझ्या अंदाजावरती शेती करू नका. त्यानंतर यामध्ये जो 22चा म्हणजे शनिवार रविवारचा जो स्पेल आहे, ज्या स्पेलमध्ये खरं तर सुरुवात पुण्यापासून होते, त्यामुळे पंढरपूर करातल्यामध्ये काही भागांना इथला तर अंदाज देणं गरजेचं नाहीये, कारण की इथला शेतकरी थोडा तिखट आहे. पण ठीक आहे, काही गरीब शेतकऱ्यांचं यामध्ये जर झालं कल्याण तर चांगली गोष्ट आहे. तर या स्पेलमुळे सांगली, सोलापूरमधलं वातावरण चांगलं बिघडणार आहे. फायदा अनेकांचा होईल आणि काही ठिकाणी तिथे आशा पण लागेल. पण ही परिस्थिती इथून सुरुवात करत हा मराठवाड्यासाठी आणि दक्षिण महाराष्ट्रासाठी हा स्पेल जातोय. पण याच्यामध्ये लातूर, बीड, सोलापूर, धाराशिव, नांदेड, परभणी, जालन्याचा काही भाग म्हणजे माजलगाव पट्टे असतील, वडवणी असतील, गेवराई पट्टे असतील आणि त्याबरोबर खालचे जे काही भाग असतील शहागड बरोबर परभणीकडे, यवतमाळकडे, त्यामुळे ही पद्धत या भागांना लागू होईल अशी शक्यता आहे. पुढे आपण जर पाहिलं विदर्भासाठी, तर विदर्भामध्ये नागपूर जिल्हा, गोंदिया तर बऱ्याच ठिकाणी राहील. गोंदियाला जवळपास अनेक ठिकाणी चांगला पाऊस होणार आहे. गोंदियाबरोबरच हिंगणघाट, गडचिरोली, यानंतर वर्धा, वर्ध्याचा आहे, अमरावतीचा जो खंडेश्वर परिसर आहे, धामणगाव रेल्वे परिसर आहे, त्यानंतर मोर्शी आहे, परतवाडा आहे आणि अंजनगाव सूर्य आहे. या या पद्धतीनं इथे पद्धत चांगली लागू होऊ शकते आणि याचं कारण असं आहे की टेम्परेचर शिवाय आणि गरमीशिवाय पाऊस नाही, हे नितांत ह्युमिडिटीच्या लेवलवरती असतं. तर ह्या टेम्परेचरनुसार ही पद्धत, कारण की आता आज वारे खूप जोराने वारा आहे, आजच्या 20 तारखेला, उद्याच्या 21 तारखेला, आणि हा तिसऱ्या दिवशी म्हणजे 22-23 पासून होणारा हा बदल आहे. तर त्यानुसार जोगदन सर, मी तांबडे सरांना त्यांना सांगितलंय 2 दिवस तारीख पोषक दिलेली आहे. ते कृत्रिम पावसाच्या तयारीमध्ये आहे. हा खाजगी कृत्रिम पावसाचा प्रयोग आहे आणि वेळ आणि अनेक ठिकाणी त्यांना ढगांची जी काही गर्दी आहे मी 21 तारखेला सांगणार आहे. त्यामुळे जवळपास तिथे तो यशस्वी होईल असं वाटतंय, पण ते प्रयत्न करणार आहेत. ठीक आहे. तर आता बघूयात थोडं अकोल्याच्या बाबतीत. अकोला आणि बुलढाणा, देऊळगाव, भोकरदन, कन्नड, सिल्लोड हे जे भाग आहेत, ह्या फळ्या इथे पण निघणं साहजिक आहे, कारण की 2 दिवस वारे खूप निघणार आहेत
आणि अरबी समुद्रातलं बाष्पती महाराष्ट्रात घेऊन येणार आहे. यामध्ये काही ठिकाणी 80 मायक्रॉनचे जाडीचे ढग सुद्धा पाहायला मिळत आहेत. तर या ढगांमधून ह्या धारा काही ठिकाणी अपेक्षाइतक्या पडू शकतात अशी शक्यता आहे. ठीक आहे. जळगावमध्ये पण ही शक्यता आहे. संभाजीनगरच्या वैजापूर कन्नडमध्ये काही ठिकाणी शक्यता आहे. नाशिकच्या जर आपण पाहिलं तर इगतपुरी साईडला नेहमी काही ठिकाणी पाऊस पडतोय, पण यामध्ये काही ठिकाणी थोडी वाढ सुद्धा होऊ शकते. तर थोडक्यामध्ये आणि सरळ सांगायचं म्हटलं तर हा अंदाज आहे आणि याच्यामध्ये काही ठिकाणी साधू शकतं अशी पद्धत आपल्याला पाहायला मिळते. आणि वेळ असणार आहे शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, म्हणजे 22 पासून 23 पर्यंत थोडी वाढ आहे. परत 24 ला कमी आणि 25-26 ला पुन्हा याच्यामध्ये अनेकांना दिलासा मिळू शकतो. तर ही पद्धत चालू होईल अजून 2 दिवसानंतर, म्हणजे आजची 20 आणि 21 थोडा अडथळे आहेत काही ठिकाणी, ते तुरळक ठिकाणी पडतील पण अडथळे आहेत. पण यानंतर 22-23 ला पद्धत चालू होईल आणि मॉडेल असेल, तंत्रज्ञान असेल, विज्ञान असेल, हे माणसानं बनवलेलं आहे. दुसरी गोष्ट, शेवटी डॉक्टर सुद्धा हार मानल्याच्या नंतर देवाला धावा करायला लावतात, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. बाकी याच्यातून कोणाला काय बोध घ्यायचं ते घ्या. आणि शेवटी पुन्हा एक सांगेल, जे अहवाल स्कायमेटने दिले, जे अहवाल IMD दिले त्यांचे विशेष आभार. पण हे अहवाल शेतकऱ्यांना धाक देण्यासाठी दाखवू नका. ते अहवाल तुम्ही शासकीय यंत्रणेला दाखवा, ते काहीतरी मार्ग काढतील. पुढे चालून तुम्ही म्हणता 2च महिने कोरडे राहतील, तर या कोरड्या 2 महिन्यामध्ये या टायमिंगला जे आभाळ येते त्या आभाळावरती ते प्रयोग तरी करतील. जो प्रयोग 2016ला मला वाटतं लोणीकर साहेब जलपुरवठा मंत्री होते, तर यामध्ये तो प्रयोग झाला होता आणि यशस्वी देखील 2016 मध्ये झाला होता. त्या टायमिंगला सुद्धा अशी मोठी बखार होती. तर याचा IMDनं तो अहवाल मुख्यमंत्री साहेबांकडे सादर करावा, कारण की व्हिडिओच्या बातम्याने शेतकरी फक्त घाबरला जाईल, वाईट विचार त्यांच्या धाक बसेल, त्यापेक्षा तो अहवाल तिथे सादर करण्याचा प्रयत्न करावा. आता तुम्हाला ह्या 2-3 दिवसामध्ये अशा प्रकारचे स्पेल येऊन काही गावांना थोडासा दिलासा आहे एवढं सांगितले. तोपर्यंत जय शिवराय. आणि ज्यांना पटत नाही त्यांनी दुर्लक्ष करा. आणि सरळ सरळ सांगतो की जवळपास अनफॉलो करून जा. मी हे पैसे कमवण्यासाठी आलो नाहीये. आता तुम्हाला मी काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो. रात्रंदिवस कॅम्प्युटरच्या समोर राहून हा जो पाहताय तुम्ही पूर्ण जळून गेलाय, तो जळून गेला तो ठीक आहे. आणि आपलं जे काही दाखवण्याचा प्रयत्न करतोय, हे चिकटपट्टी लावून काम चालू आहे आपलं, हे पण जळ होतं. याला लॅपटॉपला ह्या बॅटरी नाहीये, हे पहा दिसते का, रिकामं दिसते. याची बॅटरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बॅटरी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवल, कुठेतरी पडली असेल, पण ही नाहीये. आणि विषय काही लोकांनी कंपनीच्या आरोपचा केला ना, तो दाखवेल. माझ्याकडे एवढे औषध डेमोसाठी पडलेले तुम्हाला काउंटरवरती दिसत असतील समोर, यांना जवळ केलं नाही. ठीक आहे. जय शिवराय. धन्यवाद. भोकू द्या, भोकणाऱ्याला काही तकलीफ होत नाहीये.